नमस्कार. मी भूमिपुत्र वाघ. पाहिलं नाही पिंपळाचं झाड, मस्त लावलेली जाळी. ही जाळी तोडून जाळीच्या बाहेर फोपवण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आपण याला मनापासून सांभाळू ना, तेव्हा ते सुद्धा आत्मविश्वासाने जाळी तोडण्याचा प्रयत्न करते. एवढी छान झाडं कशाचं प्रतीक आहे? दायित्वाचं प्रतीक आहे, उत्तरदायित्वाचं प्रतीक आहे. तुम्ही मला सांभाळा, मी तुम्हाला जीवदान देतो. हेच तर वृक्ष शिकवत आहे ना. ऑक्सिजन देतं, सावली देतं, फळ देतं. या पिंपळाला सुद्धा फळं लागतात, वडाला सुद्धा फळं लागतात. चिमण्या पाखरांचं जगणं त्यावरती होतं, घरटं त्यावरती होतं. माणूस नावाची जात कुठेही कसंही स्वतःचं घर निर्माण करू शकतं. या पृथ्वीवरची झाडच नष्ट झाली तर चिमण्या पाखराने जावं कुठे? म्हणून ज्यांना जमल तिथे, जमल त्या जागी एक झाड लावायला हवं आणि ते वाढवावं, त्याला पाणी घालावं, त्याचं जतन करावं. हे आपण करू शकलो तर भविष्यातली माणूस नावाची जात शिल्लक राहील, अन्यथा कठीण होईल. म्हणून अनेक दानशूरांनी अशी झाडं लावलेली आहेत, त्याला जाळी घातलेली आहे, कुंपण केलेलं आहे. चला तर आपण एक झाड लावायचं का आणि सांभाळायचं का? आवाहन करतो भूमिपुत्र वाघ, एक झाड लावा, जिथे जमेल तिथे. नाही तर स्मशानभूमीत लावा, नाहीतर दान करा आणि झाडाचा वृक्षदानाचा महोत्सव घडू द्या. नमस्कार. भूमिपुत्र वाघ, लोकहित महाराष्ट्र, महाराष्ट्र लोकविकास मंच.